हाय नमस्कार. कोमल कथा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर एक मनुष्य असतो आणि तो खूप आजारी असतो. तर त्यावर सर्व वैद्य असे म्हणतात की तो काही या आजारपणातून वाचू शकत नाही. तर तो देवाला मनापासून प्रार्थना करतो किंवा देवाला नवसही करतो. तो म्हणतो, मी या जर आजारपणातून वाचलो तर तुला मी सोन्याचे 1000 पुतळे वाहीन. तर त्यावर त्या आजारी मनुष्याची बायको त्याला म्हणते की तुम्ही असे देवाला अशक्य नवस का बोलत आहात. त्यामुळे देवाला आशाही लागू शकते. तर तो मनुष्य त्याच्या बायकोला काय म्हणतो, अगं देव काय थोडेच आपल्या दारात येऊन बसणार आहे त्याचे नवस फेडून घेण्याकरता. तर असे म्हणून त्यानंतर तो व्यक्ती खरोखरच बरा झाला. तर देव काही दिवसानंतर त्याच्या स्वप्नात भूत म्हणून गेला आणि त्याला सांगितले की डोंगराच्या पलीकडे जाऊन खाणून बघ, तिथे खाण तुला मिळेल. तर तो मनुष्य दुसऱ्या दिवशी उठून त्या खाणीच्या आशेने रानामध्ये चालला. तर त्याला त्या चोरट्यांनी पकडले व तो आपला गुलाम आहे असे म्हणून त्याला त्यांनी विकून टाकले. तर यातून साध्य काय होते, मनुष्याने खरे वागले पाहिजे असे त्याच्यासोबत काही घडू शकते. चला, धन्यवाद.